आणि अर्थातच सुरुवात मला असं वाटतं करायला हवी एका महत्त्वाच्या विषयाने की जे काही दिल्लीमध्ये घडलं आणि तुमचं पुरुष नाटक हा एक म्हणजे तुम्ही इथे येत असताना तो संदर्भ ताजा असणं साहजिकच आहे. कारण पुरुषमधला तो जो कोण नायक होता गुलाबराव त्यांनी जे ज्या पद्धतीनं ते सगळं प्रकरण केलं आणि त्याचं शेवटी जे काय झालं आणि आता दिल्लीमध्ये जे काही घडतं आहे तर मला असं वाटतं की सामाजिक जाणीवांचा प्रश्न आपण जेव्हा घेतो त्यावेळेला सुरुवात अर्थातच यांनी करावी असं मला असं वाटतं. कारण त्याविषयीची तुमची मतं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आणि मग पुढे नेहमीप्रमाणे मुक्तछंदात्मक आपण गप्पांमध्ये सहभागी होऊया. नाही, नेमकं काय शासन असायला पाहिजे, कायदे कुठे बदलले पाहिजेत, म्हणजे त्याच्याबद्दल आपण कितपत मला काय करता येईल, तर आपण त्याच्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. म्हणजे मी तरी निदान कायद्यामध्ये कुठे बदल व्हायला हवा आणि हे किती सातत्यानं घडतं आहे. तुम्ही सगळ्यांनीच बघताय, तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे त्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे. म्हणजे एके ठिकाणी बलात्कार झाला तिथे हा प्रसंग चालू आहे, त्याच्यानंतर सतत त्याच बातम्या चालू आहेत सतत. तर मला असं वाटतं की अतिशय इतकी विचित्र काहीतरी शिक्षा असायला पाहिजे. बरं, ती शिक्षा केल्यानंतर सुद्धा हे कमी होणार आहे का? तर माझ्या मते मुळामध्ये माझी दृष्टी बदलली पाहिजे. रस्त्यावर असणारी ती मुलगी, ती माझी मुलगी किंवा माझी बहीण, जोपर्यंत मला नाही वाटत तोपर्यंत नुसते कायदे करून सुद्धा ह्या गोष्टी संपणार आहेत असं मला नाही वाटत. त्या दिवशी मी बोलत असताना एकदा म्हटलं होतं की आता नेमकं मला विचारलं तर तुम्ही काय कराल नाना, उद्या माझ्या मुलीच्या किंवा बहिणीच्या बाबतीत असा जर प्रकार झाला असता किंवा वहिनीच्या बाबतीत कोणाच्याही, तर मी नेमकं काय केलं असतं. माझी मानसिक धारणा अशी झालेली आहे की मला न्याय मिळायला इतका उशीर लागतोय. माझी म्हणजे सगळ्यांचीच, तुमची माझी प्रत्येकाची. आणि कुठेतरी आता मला असं वाटतं की मी कायदा हातात घ्यावा का? चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा मला का घ्यावं असं वाटतंय. कारण प्रत्येक गोष्टीला इतका उशीर होतोय आणि तोपर्यंत मी मेलेला असतो आणि मग मेल्यानंतर मी सतत पुन्हा मरेपर्यंत जगायचं असतं. अशी अवस्था झालेली आहे आमच्याकडे. आणि त्यामुळे मी कायदा हातात घेऊन निदान तू केलेस का तर तुला मारूनच टाकतो, अशी माझी धारणा झालेली आहे. त्याला मी म्हणजे नाईलाज आहे माझा. म्हणजे हे एका बाजूला हे किती कॉन्ट्रडिक्टरी आहे की पूर्णपणे चुकीचं आहे हे माहिती असून सुद्धा हे आपण करायलाच पाहिजे असं मला वाटतं. नक्षलाईट होणं, नक्षलाईट करतात ते बरोबर की चूक, याच्याशी या मीमांसेमध्ये मी पडणार नाही. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की मला आता बंदूक उचलावी की काय असं माझ्या मनात यायला लागलेलं आहे. तुमची सामाजिक भूमिका, तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांवरती घेतलेली राजकीय असेल एक ठोस भूमिका, भावना व्यक्त करणं असेल त्या प्रश्नावरती, अशा वेळेला हा समजा प्रश्न जर पुढे गेला तर त्याच्याविषयी एक आता नेतृत्वहीन आहे, तर याला कुठेतरी दिशा द्यावी, कुठेतरी आपण त्यांच्यासाठी उभं राहावं वगैरे असं वाटतं तुम्हाला? आपण करायला मी खरं सांगू का, माझ्याकडे एक तर माझ्याकडे माध्यम आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, लिहितो मी, TV आहे, किंवा त्या माध्यमाद्वारे माझा कुठेतरी निचरा होतोय. मी काहीतरी सांगू शकतो, मी बोलू शकतोय. जे बोलू शकत नाही त्यांनी काय करायचं, त्यांचं काय होणार? आणि ही घुसमट इतकी मोठी आहे, लक्षात ठेवा की मला असं वाटतं की मला हा निचरा होतोय त्यामुळे माझा स्फोट होत नाही आहे. पण जे असे दबलेले आहेत तो स्फोट आता फार जवळ आलेला आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की तो स्फोट असा प्रत्येक व्यक्तिगत होत राहणार आणि त्याला नेतृत्व नाही आहे. आणि त्यावेळेचं जे अराजक असेल ते सांभाळायचं कोणी? त्यावेळी मला असं वाटतं की ही सगळी जी यंत्रणा आहे ती अपुरी पडेल, कारण ती संख्या फार मोठी असणार आहे. आणि हे का होतंय, मला मुळात माझ्या एक सामान्य माणसाचा अगदी असा उद्रेक व्हायला लागला. किती सप्रेस करणार तुम्ही, दाबून किती धरणार? एवढासा जरी कुकर धरला तरी सुद्धा तो किती शिट्या मारतो, त्याला आउटलेट आहे म्हणून, पण तो दाबून धरल्यानंतर फुटेल. तर मला असं वाटतं की ते कुठेतरी आता अति झालेलं आहे. म्हणजे ही सुरुवात आहे कुठेतरी आपल्याकडे. बरं, मला माहिती आहे की तुला आता इथे प्रत्येकाच्या मनामध्ये एक लिस्ट तर नक्कीच आहे. त्या दिवशी मी बोललो की ही माणसं झाले गेली पाहिजेत, मेली पाहिजेत, यांचं वाटोळं व्हायला पाहिजे, तळपट व्हायला पाहिजे. प्रत्येकजण ज्या ज्या पद्धतीचे असतील त्या त्या पद्धतीनं ते पाहिजे, पण ती माणसं नकोत असे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे, तुझ्याही असेल.
ती लिस्ट आहे. मी म्हणतो की मला ती लिस्ट कोण आहे ते त्यांना आपण ते गेले पाहिजेत या जगातून, कारण ते आम्हाला समाजाला अतिशय विघातक आहेत, त्रास देत आहेत, पण आम्ही बोलत नाही आहोत. त्या दिवशीचा मुद्दा जसा की आमच्याकडे प्रत्येकाकडे ढाल आहे, तलवार कोणाकडेच नाही. आता सगळे जण नुसते डिपेंड करतायत, स्वतःला सांभाळतायत. मी माझं घर, माझ्या भिंती, माझी मुलं, माझी माणसं, संपलं. जोपर्यंत माझ्या घरात आग लागत नाही तोपर्यंत का नाही. आता त्याची सुरुवात झाली हा प्रकार दिल्लीचा झाल्यानंतर, की कुठेतरी लोक रस्त्यावर यायला लागले आहेत. नुसता त्या मेणबत्त्याचा आता कधी मशाल होईल आणि कधी काय वणवा होईल माहिती नाही आहे. तर ती मेणबत्ती आहे म्हणून आता आपण सारखं हिणवत होतो. नुसत्या मेणबत्त्या घेऊन करणार काय तुम्ही, नुसते कसले काय मोर्चे काढतायत, असं माझंही मत होतं. पण मला असं वाटतं की आता ते मेणबत्तीचा खरंच वणवा व्हायलाची वेळ आलेली आहे आणि मग नंतर फार कठीण जाणार आहे, अतिशय कठीण जाणार आहे. मी स्वतः थोडासा सुसंस्कृत समजतो स्वतःला. माझी जर ही अवस्था असेल मानसिक, तर मग सामान्य माणसाची, जो रस्त्यावरचा आहे, ज्याचं रोज हातावर पोट आहे, त्यांनी करायचं काय. आणि मला खरं सांगतो गिऱ्या की हे हाताबाहेर जाणारं प्रकरण आहे, सुरू झालेलं आहे. कलाकार म्हणून माझ्याकडे एक माध्यम आहे. मी ते स्टेजवर जातो, मी तिथे बोलत असतो. दळवींनी त्यावेळी त्यांना 25 वर्षापूर्वी 80 साली आलेलं नाटक आहे, 25 काय 30-32 वर्ष झाली. त्यावेळी त्यांनी त्यांची रेमेडी म्हणून त्यांनी सांगितलं होतं की कॅस्ट्रेशन, गुलाबाचं कॅस्ट्रेशन, कारण त्याला तसा नपुसक जगू देणं ही त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा नसेल अशा माणसाला. पण हा सुद्धा एक कुठेतरी असा एक कल्पनाविलासच होता. यांनी थांबणार आहे का, मृत्यूदंडाने थांबणार आहे का. तर मुळामध्ये मला असं वाटतं की ही मुलगी मला मुलगी वाटायला पाहिजे. स्त्रीबद्दल पूर्वी आपण किती सहज बसमध्ये उठून उभे राहायचो, कोणी बाई आली आणि उभी राहिली तर किती सहज होतं, सगळा सहजपणा. त्या दिवशी पुन्हा तुला एकदा म्हणताना म्हटलं, लोकसंख्या हा इतका मोठा बिकट प्रश्न झाला आहे ज्याच्याबद्दल कोणी काही बोलतच नाही आहे. 10 जण होते त्यातला एक गुन्हेगार होता, आता 100 झाले त्यातले 50 आहेत. रेशो काय झालं बघ. कारण आमची कपॅसिटी फक्त 15 जणांची आहे आणि 100 झालेले आहेत. पूर्वी 10च होते, 15-5 जणांना अजून एक जागा होती. आज तसं राहिलेलंच नाही आहे रे. इथे अजून एक 100 लोक कोंबलीस तू, काय होईल इथला. आपल्याला तेवढी जागा नाही राहिली. आपल्याकडे मला भूक आहे तेवढे 2 चपात्या मिळत नाही आहेत. आम्ही करायचं काय नेमकं, मी कुणासाठी करणार हे. आणि